जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं इलेक्शनचा अंतिमता या ठिकाणी रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि या रणधुमाळीमध्ये आपल्याला हे बघायचं आहे की कोणत्या जिल्हा परिषदेसाठी कशा प्रकारचं आरक्षण आहे आणि कोणत्या पंचायत समितीला कोणतं आरक्षण आहे। जे की तुमचा जिल्हा आला की फक्त लक्षात घ्या, पटपट तुम्हाला मी सांगतो लक्षात घ्यायचा की पहिल्यांदा आपण बघूयात कोणत्या जिल्ह्यासाठी अध्यक्ष होण्यासाठी जिल्हाध्यक्ष होण्याचं आरक्षण काय आहे। तर यामध्ये पहिला मुद्दा लक्षात घ्या, तर इथं जर आपण पहिला जिल्हा पाहिला तर ठाणे जिल्हा, ठाणे जिल्ह्याची जागा आहे सर्वसाधारण महिला, ओपन महिला ही जिल्हाध्यक्ष इथं बनवायची आहे, बरोबर आहे। त्यानंतर आहे पालघर जिल्हा, यामध्ये अनुसूचित जमाती एसटी कॅटेगरीची महिला किंवा पुरुष कुणीही चालणार आहे जिल्हाध्यक्ष होण्यासाठी। मग आहे रायगड, रायगड मध्ये ओपन कॅटेगरी, मग तिथं पुरुष चालतो महिला चालते, बरोबर आहे। ओपन कॅटेगरीत लक्षात घ्या सर्वसाधारण महिला लिहिली तर फक्त महिला चालते, पण सर्वसाधारण लिहिलं तर ओपन पुरुष चालतो, ओपन महिला चालते, एससी एसटी ओबीसी महिला पुरुष कोणी चालतं, बरोबर आहे। म्हणजे ओपन मध्ये फक्त ओपनच असतो असं नाही, तर सगळ्याच कॅटेगरीचा माणूस तिथं आणि सगळ्याच कॅटेगरीची महिला तिथं चालते। पुढे आहे रत्नागिरी, यामध्ये आपण पाहतो की इथं ओबीसी महिला कोण आहे, ओबीसी महिला। मग आहे सिंधुदुर्ग, इथं ओपन आहे, ओपन पुरुष महिला। नाशिक ओपन पुरुष महिला। तदनंतर आहे धुळे, या ठिकाणी ओबीसी महिला, धुळ्याला कोण आहे ओबीसी महिला। नंदुरबार या ठिकाणी एसटी अनुसूचित जमातीचा स्त्री किंवा पुरुष। त्यानंतर जळगाव ओपन, त्यानंतर अहिल्यानगर ओपन, या ठिकाणी एसटी महिला अनुसूचित जमातीची महिला अहिल्यानगर साठी जिल्हाध्यक्ष पदाला बऱ्याच दिवसातून हे आरक्षण इथं पडलं। पुण्यामध्ये ओपन आहे, ओपन पुरुष ओपन महिला कोणी। त्यानंतर सातारा जिल्हा, यामध्ये ओबीसी महिला, सातारा जिल्ह्यामध्ये कोण पाहिजे ओबीसी महिला जिल्हाध्यक्ष। त्याच्याबरोबर सांगलीमध्ये सर्वसाधारण ओपन महिला, त्याच्याबरोबर सोलापूर ओबीसी, काय सोलापूर ओबीसी पुरुष किंवा महिला कोणीही चालू शकते। त्यानंतर कोल्हापूर सर्वसाधारण महिला कोण आहे सर्वसाधारण महिला। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, इथं आपण पाहतो सर्वसाधारण ओपनची जागा आहे। जालना जिल्हा, या ठिकाणी ओबीसी महिला, जालन्यामध्ये कोण आहे ओबीसी महिला हा गट आहे। त्याच्याबरोबर नेहमीचा आपला चर्चेचा जिल्हा बीड, बीड मध्ये अनुसूचित जातीची महिला एससी महिला, बरोबर आहे। त्यानंतर परभणी अनुसूचित जाती एससी ओपन किंवा पुरुष कुणीही चालेल। त्यानंतर हिंगोली ओबीसी महिला किंवा पुरुष। त्याच्याबरोबर नांदेड, नांदेड मध्ये पण ओबीसी महिला किंवा पुरुष। त्याच्याबरोबर आहे धाराशिव सर्वसाधारण महिला। आता त्यामध्ये बघा लातूर सर्वसाधारण महिला, अमरावती सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण म्हणजे ओपन महिला, बरोबर आहे। अकोला अनुसूचित जमातीची महिला, अनुसूचित जमाती म्हणजे एसटी महिला। वाशिम अनुसूचित जमातीची महिला म्हणजे एसटी महिला। त्याच्याबरोबर बुलढाणा ओपन पुरुष स्त्री, यवतमाळ ओपन पुरुष किंवा स्त्री। त्याच्याबरोबर नागपूर ओबीसी। आता इथं ओबीसी म्हणजे काय असतं बघा, नागरिकांचा मागास प्रवर्ग। का तर महाराष्ट्रात काय झालेलं आहे ओबीसी मध्ये एनटी एनटीडी एनटीडी व्हीजे हे सगळे तिथं येतात ओबीसी मध्ये, म्हणून तिथं काय लिहिलेलं असतं नागरिकांचा मागास प्रवर्ग। आता बघा वर्धा अनुसूचित जाती एससी पुरुष किंवा महिला। भंडारा नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी, लक्षात घ्या पुरुष किंवा महिला। गोंदिया ओपन महिला, बरोबर आहे। चंद्रपूर अनुसूचित जाती म्हणजे एससी महिला फक्त। त्याच्याबरोबर गडचिरोली सर्वसाधारणता म्हणजे ओपन कॅटेगरीतून महिला। असं आहे जिल्हा परिषदेच्या जिल्हा अध्यक्षांचं सूत्र, हे लक्षात घ्या। आता आपण पुढचा जो पंचायत समितीचा मुद्दा आहे त्यामध्ये डायरेक्ट पंचायत समिती दिलेली नसते, म्हणजे आता त्यामध्ये कसं असतं तुम्हाला सांगतो। पंचायत समितीच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर पंचायत समितीच्या संदर्भात इथं असं असतं की इथल्या पंचायत समितीला
की एकंदरीत किती जागा आरक्षित ठेवायच्या, पंचायत समितीला किती जागा आरक्षित ठेवायच्या, म्हणजे SC ST साठी त्यातले तालुक्यानुसार, बरोबर आहे. तर हे सगळं करण्यासाठी तिथला जो अधिकार आहे हा अधिकार निवडणूक आयोगाकडे राहतो आणि तो लवकरच डिक्लेअर होईल. त्यामुळं पंचायत समितीचं जे आरक्षण आहे हे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये एकदम डिटेल मध्ये सांगणार आहे. आता तुम्हाला जिल्हा परिषदेचं आरक्षण लक्षात आलेलं असावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथं मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.